तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती, जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट। नगर परिषद रेकॉर्डची दुर्दशा, नागरिक त्रस्त। जळगाव जामोद नगर परिषदेतील भोंगळ कारभारामुळे नागरिकांच्या दैनंदिन कामांवर गंभीर परिणाम होत आहे। विशेषतः जन्म आणि मृत्यू दाखल्यांच्या नोंदींच्या अभावामुळे महिला व पुरुष यांना प्रशासनाच्या अनेक फेया माराव्या लागत आहे। मुस्लिम समाजात या परिस्थितीमुळे अधिक भयाचे वातावरण निर्माण झाले आहे। नगर परिषदेच्या नोंदी वर्षानुवर्षे जीर्ण झाल्याने 1983 ते 84 सालापासूनच्या जन्म दाखल्यांचा मागोवा घेणेच कठीण झाले आहे। यामुळे अनेक नागरिकांना शाळा, टीसी, पासपोर्ट, सरकारी योजना, बँक खाते उघडणे यांसारख्या महत्त्वाच्या कामांमध्ये अडचणी येत आहे। अनेकांनी एकदाच नव्हे तर दीड-दोनदा अर्ज केले तरीही रेकॉर्ड सापडत नसल्याने त्यांना परत जावे लागत आहे। जन्म दाखल्यासाठी नागरिकांचेच करा। नगर परिषद कार्यालयात नागरिकांना टोकन घेऊन पुन्हा पुन्हा बोलावले जाते। उद्या या, परवा या अशा उत्तरांनी त्यांची त्रासाची परिसीमा होते। 10 वाजता या असे सांगितल्यावर लोक वेळेवर येतात, मात्र कार्यालय उघडेच नसते। क्या प्रॉब्लम है आज तुम्हारा? ये बोलो। बोला जो बोलते नहीं बोलो। यहाँ 9:30 बजे से आके बैठे हुए हम सब, तो अभी ये समझो 11 बजते आ रहे हैं, 12 बजते आ रहे हैं। हम ज़्यादा लापता है, यहाँ कोई नहीं काम करने वाला। जन्म दाखिले के वास्ते यहाँ पर आया है, जन्म दाखिले के वास्ते यहाँ पर आया, तो टोकन के वास्ते रुके सब लोग। तो कभी बोलते कि 10 बजे तक के टोकन का टाइम ख़त्म हो जाता, कभी 11 बजे तक के भी आते नहीं। ऐसे 2-4 दिन 5-6 दिन से लोग यहाँ परेशान हैं। रोज आते हैं हम, परेशान है लोग, यहाँ पर टोकन मिल रहे नहीं यहाँ पर। अब कर्मचारी को बोलता छुट्टी पर है, कोई बोलता आते हम। कब 10 बजे आ गए तो बोलता बस टाइम हो गया यार, कल 11 बजे का टाइम है, 11 बजे आया तो आज 11 बजे तो कोई आने की तैयार नहीं कर्मचारी। सब लोग परेशान हैं, सब लोग खड़े यहाँ पर। टोकन मिले नहीं तुम्हारे अभी तक? टोकन कहाँ मिले, उसके हाथ से खड़े ना। आजच्या घटनेत सकाळी 9:30 वरच्या व खालच्या कार्यालयाला ताळे असल्याचे दिसले। कर्मचारी मात्र फक्त टॅक्स विभागाच्या कामासाठी 9:30 वाजता आले आणि तिथे काम चालू होते। या संथ आणि अकार्यक्षम पद्धतीमुळे नागरिकांना रांगेत उभे राहून वेळ व पैसा वाया घालवावा लागत आहे। जन्म दाखल्यासाठी किंवा मृत्यू प्रमाणपत्रासाठी हजारो रुपये खर्च दाखवले जातात, पण प्रत्यक्ष सेवा मिळत नाही। मुस्लिम समाजामध्ये वाढते भयाचे वातावरण। या सर्व गोंधळामुळे मुस्लिम समाजात भय निर्माण झाले असून जन्म नोंदींचा अभाव हा त्यांच्यासाठी मोठा प्रश्न ठरत आहे। ज्यांच्या जवळ जन्मदाखला नाही त्यांना शैक्षणिक व शासकीय कामांमध्ये पुढे अडचणी निर्माण होणार असल्याचे नागरिकांनी व्यक्त केले। परिणामी अनेकांनी आता जन्मनोंदी करण्यासाठी धाव घेतली आहे, पण रेकॉर्डच गायब असल्याने त्यांना निष्फळ प्रयत्न करावे लागत आहे। नगर परिषद प्रशासनाने या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे। जन्ममृत्यू दाखल्यांचे रेकॉर्ड डिजिटायझेशन करणे, नागरिकांसाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध करणे आणि कार्यालयीन वेळा काटेकोरपणे पाळणे ही तातडीची गरज आहे। यामुळे नागरिकांचा वेळ वाचेल, पारदर्शकता वाढेल आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण येईल। नागरिकांची मागणी, पारदर्शक व तातडीचा तोडगा। नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून त्यांनी प्रशासनाकडे लेखी तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे। पारदर्शक व्यवस्था लागू करणे, टोकन पद्धतीला वेळेचे बंधन घालणे व कर्मचारी वेळेवर उपस्थित राहतील याची खात्री करणे या मागण्या पुढे येत आहेत। जर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर नागरिकांचा विश्वास ढासळून आंदोलनाची शक्यता नाकारता येत नाही। जळगाव जामोद नगर परिषद प्रशासनाने तातडीने पावले उचलून जन्म व मृत्यू दाखल्यांची व्यवस्था सुधारली तर नागरिकांना न्याय मिळू शकेल व प्रशासनावरचा विश्वास टिकून राहील। अन्यथा अशा भोंगळ कारभारामुळे शहरातील सामान्य माणूस त्रस्त राहणार हे नक्की।
जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज.